स्टे हंग्री, स्टे फूलिश. हे फक्त वाक्य नाही, हा एका क्रांतिकारक माणसाचा जीवनमंत्र आहे. पण हा माणूस कोण आणि त्याच्या आयुष्याने इतका मोठा प्रभाव कसा टाकला? एका साध्या कुटुंबात जन्मलेला, पण जन्मदात्या आईवडिलांनी दत्तक दिलेला मुलगा. नाव स्टीव्ह जॉब्स. दत्तक म्हणजे सुरुवातीपासूनच आयुष्याने त्याची परीक्षा घेतली. हो, पण त्याच्या दत्तक आईवडिलांनी त्याला एक गोष्ट शिकवली. तू खास आहेस, तुला काहीतरी वेगळं करायचंय. ही भावना त्याच्या मनात खोलवर बसली. तो लहानपणापासूनच वेगळा होता का? खूप. शाळेत हुशार होता, पण शिस्तीत बसणारा नव्हता. त्याला नियम आवडत नव्हते. त्याला प्रश्न विचारायला आवडायचं. तो फक्त शिकत नव्हता, तो समजून घेत होता. म्हणजे तो बंडखोर होता? बंडखोर पण विचारांचा. त्याला इलेक्ट्रॉनिक्सची आवड निर्माण झाली. गॅरेजमध्ये बसून तो सर्किट्स बनवायचा. त्याला मशीनमध्ये आत्मा दिसायचा. आणि इथूनच सुरू झाला तंत्रज्ञानाचा प्रवास. हो, तो रीड कॉलेजमध्ये गेला, पण 6 महिन्यात कॉलेज सोडलं. का? त्याला वाटलं, मी पालकांचे पैसे वाया घालवतोय. जे शिकतोय ते मला उपयोगाचं वाटत नाही. मग त्याने औपचारिक शिक्षण सोडलं, पण शिकणं नाही. म्हणजे? तो कॅलिग्राफीचे वर्ग ऐकत राहिला. त्यावेळी कदाचित त्याला माहिती नव्हतं, पण त्या सुंदर अक्षरांच्या अभ्यासामुळे पुढे मॅकिन्टॉशमध्ये सुंदर फॉन्ट्स आले. म्हणजे आयुष्यातील प्रत्येक अनुभव पुढे कामी येतो. हो, आणि म्हणूनच तो म्हणायचा, तुम्ही भविष्याकडे पाहून ठिपके जोडू शकत नाही, ते मागे वळूनच जोडता येतात. पण त्याने कंपनी कशी सुरू केली? एका साध्या गॅरेजमध्ये, त्याचा मित्र स्टीव्ह वॉझनियाकसोबत. स्वप्न होतं, संगणक प्रत्येक घरात पोहोचवायचा. त्यातून जन्म झाला ॲपल. त्या काळात संगणक कसे होते? मोठे, महाग आणि फक्त कंपन्यांसाठी. पण जॉब्सला वाटलं, संगणक हा एक वैयक्तिक अनुभव असायला हवा. आणि मग? ॲपल 1 बनला, नंतर ॲपल 2. कंपनी वाढू लागली, पण जॉब्स फक्त मशीन बनवत नव्हता, तो अनुभव बनवत होता. कसा अनुभव? डिझाईन, साधेपणा, सौंदर्य. तो म्हणायचा, डिझाईन म्हणजे फक्त दिसणं नाही, ते कसं काम करतं ते आहे. मॅकिन्टॉशबद्दल सांगा. मॅकिन्टॉश हा फक्त संगणक नव्हता, तो एक क्रांती होता. ग्राफिकल इंटरफेस आणि माऊस, सामान्य माणसासाठी संगणक. पण त्याचं यश कायम राहिलं का? नाही. कंपनी मोठी झाली, मतभेद वाढले, आणि ज्या कंपनीची स्थापना केली त्याच कंपनीतून त्याला बाहेर काढलं गेलं. तो क्षण कसा असेल? कल्पना करा, तुमचं स्वप्न, तुमची कंपनी, आणि तुम्हालाच सांगितलं जातं, तू इथे नकोयस. तो तुटला का? हो, पण कायमचा नाही. त्याने विचार केला, मी अजूनही माझ्या कामावर प्रेम करतो. मग त्याने नवीन कंपनी सुरू केली, नेक्स्ट. तसेच एका ॲनिमेशन स्टुडिओमध्ये गुंतवणूक केली, पिक्सार. पिक्सार म्हणजे टॉय स्टोरी? हो, पहिला पूर्ण संगणक ॲनिमेटेड चित्रपट, आणि प्रचंड यश. अपयशातून नवी उंची. मग पुन्हा ॲपलमध्ये परत कसा आला? ॲपल अडथणीत होती. त्यांनी नेक्स्ट विकत घेतली, आणि जॉब्स पुन्हा सीईओ झाला. आणि मग? आयमॅक, आयपॉड, आयट्यून्स, आयफोन. प्रत्येक उत्पादनाने उद्योग बदलला. त्याचं गुपित काय होतं? परफेक्शन, फोकस आणि नो म्हणायची ताकद. तो म्हणायचा, तुम्ही 1000 गोष्टींना नाही म्हणता, तेव्हाच एक महान गोष्ट घडते. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काय? तो परिपूर्ण नव्हता. कधी कठोर, कधी हट्टी, पण प्रचंड प्रामाणिक. त्याला कॅन्सर झाला, पण शेवटच्या दिवसापर्यंत तो निर्माण करत राहिला. मृत्यूबद्दल त्याचं मत काय होतं? तो म्हणायचा, मृत्यू हा जीवनाचा सर्वोत्तम शोध आहे. तो जुनं हटवतं आणि नव्याला जागा देतो. ॲपलमध्ये परत आल्यानंतर स्टीव्ह जॉब्स बदलला होता, पण त्याचं स्वप्न बदललं नव्हतं. कसा बदलला होता तो? पहिल्यांदा तो तरुण, तापड आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या जिद्दीने पेटलेला होता. आता तो अनुभवी होता. अपयशाने त्याला घडवलं होतं. मग त्याने सर्वप्रथम काय केलं? त्याने कंपनीकडे पाहिलं आणि एक कठोर निर्णय घेतला. अनेक प्रोडक्ट्स बंद केले. तो म्हणाला, आपण फोकस गमावलाय. म्हणजे? त्याने एक साधं 4 चौकटींचं चार्ट काढलं. कन्झ्युमर, प्रोफेशनल, डेस्कटॉप, पोर्टेबल. फक्त 4 प्रोडक्ट्स. बाकी सगळं थांबवलं. धोकादायक निर्णय नव्हता का? हो, पण त्याच्याकडे एक वेगळं धाडस होतं. फोकस इज अबाउट सेईंग नो. आणि त्यातून जन्माला आला आयमॅक. आयमॅक इतका खास का होता? कारण तो फक्त मशीन नव्हता. तो रंगीत, आकर्षक, वापरण्यास सोपा होता. लोकांनी संगणकाला घाबरणं बंद केलं. मग त्याने संगीत क्षेत्रात प्रवेश? हो, लोक MP3 प्लेयर्स वापरत होते, पण अनुभव खराब होता. मग ॲपलने आयपॉड आणला. 1000 सॉंग्स इन युअर पॉकेट.
हा फक्त टॅगलाईन नव्हता, ही क्रांती होती. आयट्यून्सचं काय? त्याने संगीत उद्योगाशी करार केले. लोकांना कायदेशीर, सोप्या पद्धतीने गाणी विकत घेता आली. तो टेक्नॉलॉजी आणि कला एकत्र आणत होता. पण सर्वात मोठी क्रांती कोणती? आयफोन. तो आधीच मोबाईल्सचा काळ होता ना? हो, पण मोबाईल म्हणजे बटणं, कीपॅड, लहान स्क्रीन. जॉब्स म्हणाला, आपण कीबोर्ड काढून टाकू. सगळे घाबरले, पण त्याने टचस्क्रीनवर विश्वास ठेवला. लॉन्चचा दिवस कसा होता? स्टेजवर उभा राहून तो म्हणाला, टुडे ॲपल इज गोइंग टू रिइन्व्हेंट द फोन. आणि खरंच, फोन पुन्हा शोधला गेला. त्याच्या नेतृत्व शैलीबद्दल लोक म्हणतात तो कठोर होता. हो, तो परफेक्शनिस्ट होता. कधीकधी रागीट. लोकांच्या कामावर थेट टीका करायचा. पण एक गोष्ट स्पष्ट होती, त्याला उत्कृष्टतेशिवाय काही मान्य नव्हतं. लोक घाबरायचे का त्याला? हो, पण त्याचवेळी प्रेरितही व्हायचे. तो लोकांना त्यांच्या मर्यादेपलीकडे ढकलायचा. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडत होतं त्या काळात? त्याला पॅनक्रियाटिक कॅन्सर झाला. सुरुवातीला त्याने पर्यायी उपचारांचा मार्ग निवडला. नंतर शस्त्रक्रिया झाली, पण तो काम थांबत नव्हता. तो मृत्यूकडे कसा पाहत होता? तो म्हणायचा, तुम्ही रोज सकाळी आरशात पहा आणि स्वतःला विचारा, आज माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असता तर मी आज जे करणार आहे ते केलं असतं का? हा प्रश्न खूप खोल आहे. हो, कारण त्याला माहीत होतं वेळ मर्यादित आहे. आणि म्हणूनच तो म्हणाला, तुमचा वेळ मर्यादित आहे. दुसऱ्याचं आयुष्य जगण्यात तो वाया घालवू नका. त्याच्या शेवटच्या दिवसांबद्दल काही विशेष? तो कमकुवत होत होता, पण त्याचं मन अजूनही कल्पनांनी भरलेलं होतं. तो भविष्यातील प्रॉडक्ट्सबद्दल चर्चा करत होता. त्याला अजून निर्माण करायचं होतं. आणि मग 2011 मध्ये तो गेला. पण तो फक्त एक व्यक्ती नव्हता, तो एक विचार होता. त्याचा वारसा काय आहे? थिंक डिफरंट. तंत्रज्ञानात कला आणणे, साधेपणात महानता शोधणे आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःच्या हृदयाचं ऐकणं. त्याच्याकडून आपल्याला सर्वात मोठा धडा कोणता? अपयश म्हणजे शेवट नाही, फोकस म्हणजे त्याग. आणि स्वप्न मोठं असेल तर जग बदलू शकतं. म्हणजे स्टीव्ह जॉब्सची कहाणी ही फक्त टेक्नॉलॉजीची कथा नाही? नाही, ही कथा आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची, जग वेगळं पाहण्याची आणि मर्यादा मोडण्याची. आणि शेवटी स्टे हंग्री, स्टे फुलिश. भुकेले रहा शिकण्यासाठी, वेडे रहा स्वप्न पाहण्यासाठी.